मित्रांनो, आज मी तुम्हाला रहस्यमय स्टोरी सांगणार आहे। या स्टोरीमध्ये रहस्य, थरार आणि थोडं गूढ असं मिश्रण आहे। रत्नागिरी जिल्ह्यात एक छोटं देवराई नावाचं गाव होतं। संपूर्ण गाव घनदाट जंगलाने वेढलेलं होतं। डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोटं आणि सुंदर गाव होतं। तेथील लोकांच्या मनात एक जुनी कथा प्रसिद्ध होती। त्या गावातील सगळे वयस्कर वृद्ध लोक म्हणायचे की या डोंगराच्या पोटात एक सोनेरी खाण आहे। ती खाण अजून कोणाला सापडलेली नाही। त्या खाणीपर्यंत जाणे शक्य नाही। तिचं दार फक्त पूर्णचंद्राच्या रात्री उघडतं। अनेकांनी ती खाण शोधण्याचा प्रयत्न केला, पण जे ती खाण शोधण्यासाठी गेले ते कधी परत मागे आले नाही। त्यामुळे लोकांनी त्या जागेला शापित म्हणायला सुरुवात केली। पुण्यातील मोठा भूगर्भशास्त्रज्ञ अनिकेत पाटील आपल्या आजोबांकडून देवराईच्या सोनेरी खाणीची गोष्ट लहानपणापासून ऐकत होता। त्याच्या आजोबांनी सांगितलं होतं, त्या खाणीमध्ये फक्त सोनं नाही तर एक रहस्य दडलेलं आहे। अनिकेतच्या बाबाच्या मृत्यूनंतर अनिकेत त्या गावात आला। त्याला त्या खाणीविषयी एक वेगळी जिज्ञासा होती। लहानपणापासून आजोबांकडून खाणीची गोष्ट ऐकून त्याच्या मनात गोष्ट पूर्णपणे रुजली होती। त्याचं ध्येय होतं खाण शोधणं आणि तिच्या रहस्याचा उलगडा करणे। त्याने गावात जाऊन गावकऱ्यांशी चर्चा केली। आपण खाणीविषयी शोध घेऊ, पण गावात कोणी त्याला मदत करायला तयार नव्हतं। फक्त एकच माणूस तयार झाला। तोही खूप वयस्कर होता, गावचा म्हातारा शिकारी। अनिकेतने गावकऱ्यांकडून खाणीविषयी माहिती गोळा केली आणि शेवटी ज्या गोष्टीची तो वाट पाहत होता ती वेळ आली। पूर्णचंद्राची रात्र जवळ आली होती। अनिकेत आणि तो वयस्कर वृद्ध टॉर्च आणि नकाशा घेऊन जंगलात शिरले। रात्र शांत होती, पण हवा जड होती। झाडांच्या पानामधून येणारा मंद प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडत होता। अचानक तो वृद्ध थांबला आणि तो हळूहळू कुजबुजला। ऐकलंस का? अनिकेतने कान देऊन ऐकलं तर दूरवरून धातू घासण्याचा आवाज येत होता। खर्र खडखड। दोघांनी त्या दिशेला चालायला सुरुवात केली आणि एका दगडी गुहेसमोर येऊन ते थांबले। गुहेचे तोंड पूर्णचंद्राच्या प्रकाशात सोन्यासारखा झळकत होते। गुहेच्या भिंतीवर कोरलेल्या चिन्हावर अनिकेतने टॉर्च मारले। त्यात एक विचित्र कोडं होतं, सत्याचा प्रकाश दाखवील मार्ग, पण लोभ मिळेल विनाशाकडे, असा त्या कोड्याचा अर्थ होता। वयस्कर वृद्धाने त्या कोड्याचा अर्थ लावला। टॉर्चऐवजी त्याने चंद्रप्रकाश एका आरशातून भिंतीवर पाडला। अचानक भिंतीचा भाग हलू लागला आणि चंद्रप्रकाशात सोनेरी दरवाजा दिसू लागला। दोघांनी जाऊन तो दरवाजा उघडला। दरवाजा उघडताच सोन्यांचे नाण्यांचे ढिगारे आणि मौल्यवान दागिने दिसले, पण त्यासोबतच एक थंड हवा त्यांच्या अंगावर आली आणि एक सावली दरवाजात उभा राहिली। ती सावली हळूहळू स्पष्ट झाली। एक जुना सैनिक सोनेरी कवचात उभा होता। त्याचे डोळे ज्वालासारखे लाल होते। कोण माझ्या खाणीमध्ये पाऊल टाकतंय? असा आवाज गुंजला। अनिकेत त्या आवाजाला बिलकुल घाबरला नाही। तो म्हणाला, मी सत्य शोधायला आलोय, सोन्यासाठी नाही आलो। मला तुझे सोने नकोय। सैनिकाने तलवार खाली केली। तो सैनिक म्हणाला, शतकानुशतके लोक फक्त सोनं शोधत आले, पण कोणी सत्य शोधलं नाही। तू सगळ्यांपेक्षा वेगळा आहेस। सैनिकाने गुहेच्या आतील भिंतीकडे इशारा केला। तिथे एक प्राचीन शिलालेख होता। त्यावर लिहिलं होतं, ही खाण छत्रपतींच्या सैनिकांनी लपवलेली आहे, जेणेकरून परकीयांना आपली संपत्ती मिळू नये। जो लोभाने येईल तो इथेच संपेल। अनिकेतने त्या शिलालेखाचे फोटो घेतले आणि गावात परतला। त्याने एकाही नाण्याला किंवा सोन्याला हात लावला नाही। त्याने ती खाण परत बंद केली आणि फक्त त्या इतिहासाचे रहस्य जाणून घेतले। पण गावात आल्यावर तो वयस्कर वृद्ध म्हणाला, आपण तर परतलो, पण दरवाजा परत दिसणार नाही। दुसऱ्या दिवशी गावातील सगळे लोक ती गुहा बघण्यासाठी गेले आणि खरंच दुसऱ्या दिवशी गुहेचे ठिकाण तसेच होते, पण दरवाजा नाहीसा झाला होता। फक्त दगडी भिंत आणि त्यावर मंद सोनेरी झळाळी। काही महिन्यांनी अनिकेतनी त्या शिलालेखावर संशोधन पेपर प्रकाशित केला।
पण त्या रात्री त्याला एका पार्सलमध्ये एक सोन्याचं नाणे आणि चिठ्ठी मिळाली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, सत्य शोधणाऱ्याला सोन्यापेक्षा मोठे बक्षीस मिळतं. विश्वास. पत्र वाचून अनिकेतच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं. खाणीचं रहस्य त्याने उलगडलं होतं. खाणीचा दरवाजा बंद झाला होता, पण ती अजूनही तिथेच होती. तेव्हा त्याचे उत्तर, सोनेरी खाण जिथे लोभ हारतो आणि सत्य जिंकतं. सोन्यापेक्षा मौल्यवान सत्य आधी ज्ञान असतं आणि प्रत्येक रहस्य जेव्हा सत्य मनाने शोधले जाते तेव्हा त्याचे उत्तर नक्कीच सापडतं. मित्रांनो, स्टोरी आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर जाऊन ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.